महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पेन खोपोली रोडवर आष्टे पुलाजवळ नदीपात्रात कार कोसळली, 4 जण जखमी। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। पेन खोपोली मार्गावर आष्टे तालुका पेन येथील पुलाजवळील नदीपात्रात कार कोसळून या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत। याबाबत माहिती अशी की आरोपी प्रदीप अशोक जाधव वय 28, राहणार खिरकंडी, पोस्ट डोनवत, तालुका खालापूर, हा शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 11:41च्या सुमारास आपल्या ताब्यातील इर्टिगा कार क्रमांक MH46BE 4490 ही पेन खोपोली रोडवरून घेऊन जात असताना मौजे आष्टे तालुका पेन येथील पुलाजवळ गाडी आली असता त्यास झोपेची डुलकी आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी पुलाखाली नदीच्या पात्रात पडून अपघात झाला। यावेळी कारमध्ये बसलेले मारुती नारायण जाधव वय 58, राहणार खिरकिंडी, खालापूर यांच्या मानेच्या मणक्याला दुखापत होऊन जखमी झाले। सुषमा मारुती जाधव वय 52, राहणार खिरकिंडी, खालापूर यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला। चालक आरोपी प्रदीप जाधव याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला। तसेच सानिका नामदेव शिंदे वय 16, राहणार वावोशी हिच्या डोक्याला जखम झाली आहे व इतर लहान मोठ्या दुखापती झाल्या। तसेच कारचेही नुकसान झाले। यामधील जखमी मारुती नारायण जाधव यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मुंबईमधील कोकिलाबेन हॉस्पिटल येथे हलवण्यात आले। तसेच इतर 3 जखमींवर पेनमधील म्हात्रे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। याबाबत पेन पोलीस ठाण्यात गुन्हेगार रजिस्टर 32/2023 भादवी कलम 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक कौशिक फेंगडू हे करीत आहेत। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।